श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान गोपाल कृष्ण भगवान. आणि आज या श्रवणाच्या शेवटच्या सोमवारच्या सेवेनिमित्त काय मागणं मागावं असे वाटलं. आतापर्यंत जी सेवा झाली त्या सेवेचा सुरुवात अशी होती, आदिनाथ गुरु इथून सेवा सुरुवात झाली. आणि आज शेवटचं आहे. ह्या 4 दिवसामध्ये किंवा 4 सोमवारमध्ये आणि 4 तासामध्ये काय सांगावं, किती सांगावं, काहीच सांगता येणार. तरी सुद्धा हालेश्वर भगवान जे करून घेत आहेत ते पाहू आपण. म्हणून आज काय पाहिलं आपण, कशी भक्ती करावी, कुणा कर्वे करावी, गुरु कर्वे करावी. कोण गुरु? महादेव गुरु, बरोबर. देवादिदेव महाविष्णू आणि महादेव गुरु आहेत. त्यांच्यापासून नामाचा संप्रदाय सुरू झालेला आहे. निवृत्तीनाथांपासून नंतर ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून आपल्या सर्वांपर्यंत सहज सोप्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट झाला. त्याचा आस्वाद आपण घेत आहोत. ज्ञानेश्वरी सांगताना आपण हेही सांगितलं की ज्ञानेश्वरी काय सांगते, गीता काय सांगते. मारिये जेवते नेले तेवते निवांतेची गेले, तैसे पाणिया झाले होवावे का. हाची ज्ञानेश्वरीचा कळस पिकाला ब्रह्मरस. त्याचा अर्थ असा आहे, त्या व्यवस्थेमध्ये नव्हे. बघा शब्द नीट आहे का. व्यवस्था वेगळी आणि अवस्था वेगळी आहे. त्या अवस्थेमध्ये समाधानी राहणं. व्यवस्थेमध्ये कोणी समाधानी राहत नाही. ही जागा मिळाली, बरं वाटलं, नंतर वाटलं याच्यापेक्षा ती वेगळी बरी होती, ही पुढची नाही तर ती पुढची. व्यवस्थेमध्ये कुणी समाधानी नाही, पण अवस्थेमध्ये समाधानी राहण्याकरता साध्यात. म्हणून आज आपण पसायदानामध्ये माऊली जे काही मागतायत त्याचं चिंतन माऊलींच्या शब्दामध्ये आपण आज करणार आहोत. विश्वात्मक देवी ये रे वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मज द्यावे बसायला नाही. हे विश्वात्मक देवा, विश्वात्मक या शब्दाचा अर्थ माझ्या बुद्धीला जो सुचला तो सांगतो. विश्वामध्ये भरून आहे तो नव्हे, हे विश्व ज्याच्यामध्ये भरून आहे अशा विश्वात्मक देवा सद्गुरु राया निवृत्तीनाथा. आता हे जे ज्ञान आहे हे तुमच्या कर्मे मिळालेलं ज्ञान सहज सोप्या पद्धतीने सर्व समाजापर्यंत पोहोचण्याकरता काय द्या, आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. जगामधली पहिली प्रार्थना आहे विश्वातल्या सगळ्या प्राणी मात्रांकरता. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळ आहेत किंवा फळ कोणीच नाही, आपल्यामध्ये जरा अवखळपणा आहे, आता तरी अवखळपणा जाऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो, आपल्यातला जो खळपणा आहे तो जरा बाजूला होऊन दे आणि सत्कर्मामध्ये रत व्हावं. कुणाला? मनाला. त्या दिवशी सांगताना आपण मन ही
देवाचं आहे. मन कोण आहे? आपण सर्व फिरलो. देवाची विभूती कुठे कुठे आहे? देवाने सांगितले 10व्या अध्यायामध्ये देव सांगतात मन जे आहे ती मन सुद्धा ती विभूती मीच आहे. हे शरीर जो मानव आहे ती विभूती सुद्धा मीच आहे. म्हणून मनाला मार्गी लावायचंय किंवा देवाला नादी लावायचंय. कशाने? नामाच्या आधाराने. कुठलं नाव? ज्या नावाने देव आपल्या मागे पुढे फिरतो. लोक म्हणतात असाध्य असाध्य काय असेल जगामध्ये तर देव आहे. काय म्हणतात? असाध्य काय असेल तर देव तत्व आहे. संत सांगतात म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे. काय सांगावं? काय सांगावं? तुम्ही म्हणता देव हिंडे मागे मागे हिंडतो. हो, जनाबाईंच्या पाठी हिंडला, नाथांच्या पाठी हिंडला. कुणाकुणाचं सांगू? अनेकांच्या पाठीमागे हिंडला. कशामुळे हिंडला? तर फक्त नामाच्या आधाराने. आजची जी सेवा आहे ही शेवटची सेवा आहे आणि ह्या वर्षाची श्रावणामध्ये. म्हणून आजचा दिवस एक समाधानाचं प्रतीक आपल्या हृदयामध्ये प्रगट व्हावं. श्रावण मासामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण पाळल्या, उपवास केले, व्रत वैकल्य केली आणि त्याचं आज समाधान मिळावं. ते समाधान कशामुळे मिळावं? तर ते समाधान नामामध्ये मिळणार आहे. म्हणून नामापासून समाधान मिळेल याचं दृष्टांत रूपाने जर सांगितलं तर तो दृष्टांत कसा आहे? दृष्टांत कसा आहे? काय झालं? भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये असे 8-9 वर्षाचे असताना खेळत होते आणि खेळत असताना काय झालं? खेळत असताना ते क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असताना यमुना नदीच्या तीरावर ते क्रिकेट खेळत होते. चेंडू फळीदार पण होते आणि तो चेंडू एका टोळ्यामध्ये यमुना नदीमध्ये गेला. यमुना नदीमध्ये गेल्याबरोबर सगळे मुलं घाबरून बाजूला निघून आले. का? तर त्या यमुना नदीमध्ये एक जहाल नागदेवता वास करून होती. नागदेवता वास करून होती आणि म्हणून लोकांना भय होत नसलं की जीवाचं भय होतं. पण जीवाचं भय जेव्हा देव बरोबर असताना जीवाचं भय असणारच नसतं हे दाखवून देण्याकरता भगवान श्रीकृष्ण यमुनेमध्ये उतरले. सगळ्यांना ती कथा माहिती. सांगायचा उद्देश असा आहे, जेव्हा नागदेवता होती तिला मारायला सुरुवात केलं, तिला त्रास द्यायला सुरुवात केलं भगवान श्रीकृष्णाने. तेव्हा त्यांच्या 2 धर्मपत्नी होत्या. काय करावं त्यांनी? आता नागदेवता विषारी होती, सगळ्यांना त्रास देणारी होती, म्हणजे समाजाची कोण होती? ती शत्रू होती. बरोबर ना? मग शत्रूला जर भगवान श्रीकृष्ण दंड देत आहेत तर त्या दंडापासून कोण वाचू शकतं का? कोणीही वाचू शकत नाही. पण त्यांच्या ज्या स्त्रिया पतिव्रता होत्या त्यांनाही माहिती होतं की हे महाविष्णूचा अवतार आहे. म्हणून त्यांनी नामस्मरण सुरू केलं. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण
कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आपल्याला वाटतं बाहेरच्या जगाला दिसण्याकरता किंवा बाहेरच्या जगातला देव कुठला तरी जागा करण्याकरता आपण नामस्मरण करतो नव्हे. अंतरामध्ये जो दडून बसलेला आहे तो भगवान श्रीकृष्ण जागृत केला त्यांनी. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आणि इथे युद्ध चालू आहे. नागफण्यावरती देव नर्तन करतोय. त्याला त्या नागाच्या गळ्याला पकडतोय. त्याला शेपटाला पकडून जवळ आपटतोय. आणि इथे दोघी जणी कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. काय होतं त्या नावाने? काय झालं तर देवाचं काय होतं? देवाचं जे देवपण होतं ते जागृत झालं. आतापर्यंत देव मारणारा आणि तो नाग मार खाणारा होता. आणि हे शब्द जेव्हा देवाच्या कानावरती पडले त्याबरोबर देवाला देवत्वाची जाणीव झाली. आणि देव मुरली घेऊन त्या नागाच्या डोक्यावरती उभं राहून त्या कृष्ण कृष्ण नामामध्ये बोलू लागले, बासरी वाजू लागले. कशामुळे? देवाला त्या नागाचा जीव वाचवायचा नव्हता आणि त्या स्त्रियांनाही आपल्या नवऱ्याचा जीव वाचेल अशी ख्याती नव्हती. पण एवढं कळलं की शरण जावे उतारा पांडुरंगा. म्हणून आज आपण देवळामध्ये देवाला शरण जाण्याकरता आलो आहोत. पण शरण जाताना काय करावं? कसं शरण गेलं पाहिजे? कशाने शरणागती प्राप्त होईल? तर शरणागती प्राप्त होण्याकरता फक्त नामच महत्वाचं आहे. पूजा बाह्यांगाने पूजा आहेच, पण अंतरंगामध्ये जर नाम जर तुमचं उमटलं नाही या श्रावणामध्ये तर आपण त्या अवस्थेला पोहोचणार नाही. सहज सोप्या पद्धतीने आजची सेवा मला काही वेगळं ज्ञान तुम्हाला सांगायचं. मूळ काय आहे तर नामामध्ये सर्व व्यापक विश्व व्यापला आहे. म्हणून आपल्याला काही पूजा करतात सर्व सामुग्री असून सुद्धा अशी पूजा मांडता येणार नाही. म्हणून नामाची पूजा आपण आरंभलेली आहे. नाम पावन पावन याहुनी पवित्र आहे कोण. शिव हरा हरे तापला शिव हरा हरे तापला. तोही नामे शीतल झाला शिव हरा हरे तापला. म्हणून संगीत गाणं स्वर असावा तर मला वाटतं देवाच्या नामस्मरण करण्याकरता असावा. नामाने सुद्धा भगवान शिवाचं जहाल विष सुद्धा पचलं. मग आपलं तर एवढं जहाल विष तर आपल्या अंगात नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणले जे खळाचे व्यक्त तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मागच्या सोमवारी सांगितलं होतं आपण आपल्यासाठी जगतो, देशासाठी जगतो का? देशासाठी जगणं म्हणजे काय? बॉर्डरवरती जाऊन लढाई करणं हे तर जरुरीच आहे, पण आपसामध्ये मैत्र भाव निर्माण होणं आपल्या हृदयामध्ये दाखवणं वेगळी गोष्ट आहे आणि जगणं वेगळी गोष्ट आहे. लोक काय करतात माहिती का? दाखवतात मैत्री भाव पण जगत नाही. तो भाव त्यांच्यामध्ये नसतो. का नसतो? का नसतो? तर मी कोणी वेगळा तो कोणी वेगळा हा भाव सारखा जागृत असतो. आणि इथे तर देव सांगतात मी तुळपण जाऊ दे दुरी. संत सांगतात मी तुळपण जाऊ दे दुरी. अरे माझेपणा आणि तुझेपणा हा बाजूला होऊन दे आणि मी आणि तू
जे घरांची व्यक्ती सांगतो तया सत्कर्म गती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवा दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तिला हो प्राणीचा कधी हा जो जे वांछील प्राणी जात कधी कधी खळांची व्यक्ती सांगतो कुणाची व्यक्ती सांगतो खळांची ते म्हणतात महाराज म्हणाले की महाराज बोलायला सोपं आहे सगळं पण उत्तर आपल्यामध्ये उतरेल कसं उतरेल ना का नाही उतरणार मला सांगा एक भरलेला तांब्या आहे पाण्याने भरलेला तांब्या आहे आणि त्याच तांब्यामध्ये दूध भरायचंय काय कराल तुम्ही पहिले पाणी काम कराल आणि मग दूध भराल ना तसं खळांची तुमच्या ती व्यंकटी जाईलच तर ती व्यंकटी कशाने जाईल संतांनी या कलियुगामध्ये सहज सुलभ साधन सांगितलं या कलियुगामध्ये सुलभ साधन आहे आणि ते साधन म्हणजे काय आहे नामजप बघा आता कोण कोण इथे नामजप करत नामजप बघा नामाचा जप सुरुवातीला श्रीराम राम 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 श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय करता ना जप नाम का जप करते ना नामाचा जप किती वेळ करायचा तेव्हा अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होत नाही आणि अंतःकरणाची शुद्धी प्राप्त झाल्यावरती नामस्मरण करायचं बघा शब्द नीट लक्षात घ्या नाम जप नामस्मरण नामस्मरण नाम ज्याचं आहे त्याचं स्मरण ज्याचं नाव घेतो नाव घेतल्याबरोबर त्याचं स्मरण होतं एखाद्या मुलाला आपण आवाज दिला संतोष म्हटल्यावर ज्याचं नाव संतोष येतोच म्हणून बघतो बरोबर आहे ना म्हणून नामस्मरण घेत असताना आपला आर्त भाव जागून व्हायला पाहिजे थोडा अवघड सांगतोय कारण समोर शेवटचा दिवस अवघड सांगतोय याचा अर्थ सोपं व्हावं म्हणून अवघड सांगतोय काय अवघड आहे माझे मीपणाचा विसर्गेचा अवघड आहे आणि तो कशाने होईल नामाने एक जर भेटला महाराजी भरपूर नामस्मरण केलं भरपूर नाम जप किया बहुत नाम जप किया मैं एक घंटा नाम जप करता हूँ लेकिन ऐसी दुविधा है कि हमारे संसार का दुख दूर नहीं होगा बघा काय प्रश्न आहे नाम जप भरपूर करतो पण संसारातलं दुःख दूर होत नाही होणारच नाही संसारातलं दुःख दूर होण्याकरता नामस्मरण नाही संसारामध्ये ज्या शरीरामध्ये ती आत्मसत्ता आहे ती जागृत होण्याकरता नामस्मरण आणि ती काय काय जागृत झाली की संसारातले दुःख लागणारच नाही संसारातले दुःख लागणारच नाही कारमधून प्रवास करतोय आपण बरोबर आता कार बैलगाडीतून प्रवास केला असेल नसेल पण बैलगाडीला शॉकअपचं सिस्टम नव्हते बैलगाडीतून चालताना असतं ते खास खाली असलं का तशी बैलगाडी हलणार तसं आपण हलायचो आता कार मध्ये तसं नाही कार मध्ये बसल्यावरती कार चालली की सगळे झटके कोण शॉकअपसर्स घेतात आपल्याला झटके लागतात ना नाही लागत आपण वाचतो त्याच्यातून तसं नामस्मरण करत असताना आपण काय करतो थोडं डिस्टर्ब केली सोच बदल जाते ध्यान से सुनिए नामस्मरण करत असताना काय करतो संसाराला लावून बघतो परमार्थ नामस्मरण केल्यावरती
भगवान शिवाचं नाम केल्यावरती आपलं बरं होईल का? आपल्या मुलाचं लग्न होईल का? आपल्या नीट नोकरी लागेल बरं का? मला सांगा, जर तुमचा मुलगा उच्च शिक्षित झालाच नाही तर त्याला नोकरी कशी लागेल? एक व्यक्ती तो म्हणला मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचंय. काय बनायचंय? चार्टर्ड. त्याचं शिक्षण किती अवघड आहे, ज्याने केलं त्याला माहिती. मला सांगा, तो हेच बोलत बसला, ओम नमः शिवाय चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय, ओम नमः शिवाय चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. होईल का? प्रॅक्टिकली विचारतोय. का होऊ शकत नाही? देव काय करेल? तुम्हाला सहाय्य करेल एकाग्र बनवण्याकरता, पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अभ्यास करून जमत नाही, परीक्षेमध्ये लिहायचंय. बघा, मुलं स्टडी करतात घरी, आईला समजा मुझे सब कुछ आता है, मला भरपूर येतं, मला पूर्ण पाठ आहे. पण पाठ असलेलं हातातून उतरतं तेव्हा मागे भेटतात. तसं जगामध्ये सगळ्यांना माहितीये, आम्हाला देव माहितीये, आम्हाला मंदिर माहितीये, आम्हाला माहितीये हे काय करत नाही, आम्हाला सगळं माहितीये, आम्हाला सगळं माहितीये, आम्हाला सगळं माहितीये. होतात ना विज्ञान युगामध्ये सगळं होतं, आम्हाला सगळं माहितीये, आम्ही मोबाईलवर बघतो, आम्हाला सगळं माहितीये. पण तुम्हाला सगळं माहित आहे, मग तुमच्या जीवनामध्ये अशांतता काय? आम्हाला सगळं ज्ञान माहिती, आम्हाला गीता माहिती, आम्हाला भागवत माहिती, आम्हाला ज्ञानेश्वरी माहिती, आम्हाला हरिपाठ पाठ आहे. वा, चांगली गोष्ट आहे. मग तुमच्या जीवनात अशांतता का? तुमच्या चित्तामध्ये अशांतता का? कारण आम्हाला माहित आहे, आम्हाला सगळं येतं, हा अविर्भाव तुमचा नाहीसा झाला नाही. हा कशाने नाहीसा होईल? नामजपाने. तुकाराम महाराजांचं आयुष्य असं आहे, नाम घेऊनही गावा गोविंदा. नामालाही गिळलं, नामालाही गिळलं. कालांतराने त्यांच्या मुखातून विठ्ठल स्मरण येणं बंद झालं आणि त्यांच्या अंगातून विठ्ठल स्मरण येऊ लागलं. आपली अवस्था कशी पाहिजे माहिती नामामध्ये? सहज सोपं लवकर सांगतो. मॅग्नेट लोखंडाच्या बरोबर 4 खिळे ठेवले. लोखंडाची खिळे एका लोहचुंबका बरोबर ठेवले. 1 दिवस 2 दिवस नंतर त्या खिळ्याला बाजूला केलं. लोहचुंबकापासून खिळ्याला बाजूला केलं. खिळे आपोआप लोहचुंबक झाले. ते दुसऱ्या खिळ्याला आपोआप चिटकू लागले. कशामुळे? काय टेक्निक आहे सांगा बरं? काय विज्ञान आहे यामध्ये? मला नाही विज्ञान सांगा. चुंबकाच्या संगतीत लोखंड ठेवलं, चुंबकाच्या संगतीत लोखंड ठेवलं असता त्या लोखंडामध्ये सुद्धा चुंबकत्व प्रदान होतं. तसं चंदनाच्या झाडाभोवती बाभळीची झाडं, लिंबाची झाडं वाढतात. त्या चंदनाच्या सुगंधाने ते बाभळीची, लिंबाची झाडं चंदनावरून तोडतात आणि चंदनाच्या भावाने योगी जातात, पण चंदन नाही. कशामुळे? टेक्निक काय आहे? संगत. कशामुळे? किसके पास हम बैठते हैं, किसके साथ रहते हैं. चला अजून पुढे जाऊ. लोक म्हणते महाराज मुंबईमध्ये राहतो, कुणाच्या बरोबर राहणार, कुणाबरोबर चालणार, बसमध्ये उतरली, कुणाची संगत करावी कशी कळायची? बरोबर ना? लोक बोलतात कुणाच्या संगत करावी कशी कळावी? बरोबर आहे तुमचं. पण असे सुद्धा लोक मुंबईमध्ये राहतात जे व्यसनी माणसाच्या बरोबर राहून सुद्धा नामामध्ये राहते. लोक सगळे म्हणतात माझा मुलगा वाईट नाही, त्या मुलाची संगत बरोबर नाही. माझा असा अनुभव आहे, माझा तो मुलगा वाईट नाही, आपलाच मुलगा वाईट आहे, म्हणून त्यांनी तशी संगत जोडली. व्यसनी माणसाला कोणी असंही मिळतं तर त्याच माणसाला विचारतो का मला विचारतो की महाराज हे पुढे मिळते कुणाला विचारतो? बरोबर ना? तो त्याच माणसाला विचारला. तर मला विचारणार, मला एखादा सद्गुरू सांगितलं महाराज तुम्ही आज हरिपाठावरती सांगितलं का, ज्ञानेश्वरी ओळीवर सांगितलं का, की बसायला नाव सांगितलं? संगत.
तुम्ही म्हणाल कुठे शोधावा असा संगतीचा माणूस? कुठे शोधायला जाऊ नका, नामाची संगत करा. मी अजूनही नामावरती सांगतो तुम्हाला, कारण अनेक अंगाने सांगितल्यावर त्याच्यावरती बद्दल प्रेम निर्माण होईल. खूप अवघड आहे आणि खूप सोपं आहे. अहम भाव गेला, मला काही कळत नाही, हा भाव गेला की सोपं. मला भरपूर कळतं, हा विचार जोपर्यंत टिकून आहे ते अवघड. कुणाची संगत करा? नामाची. एक छोटी कथा सांगतो. एक सत्पुरुष असे कीर्तनकार कीर्तन करून एका गावावरून कीर्तन करून, ताल्याचं कीर्तन म्हणजे सकाळी 10 ते 12 कीर्तन होतं. कीर्तन झालं, दुपारची वेळ. कीर्तन झाल्यावरती महाराजांनी भोजन वगैरे केलं आणि निघाले दुसऱ्या गावाला जायला. एसटी स्टँड कुठे बोलले? त्या ह्या रोडच्या बाजूला एसटी स्टँड आहे. ते म्हणजे महाराज एवढं उन्हाची वेळ आहे, एक काम करा, एका बाटलीमध्ये थोडं ताक घेऊन जा. कथा ऐकली असेल तुम्ही, पण परत नवीन सांगतो. एखादी गोष्ट 10 वेळा जेव्हा ऐकतो तेव्हा ती पक्की होते. आणि महाराज एसटी बसची वाट बघत त्या स्टँडवरती थांबले. आता गावाच्या ठिकाणी स्टँड नव्हतं. महाराज जिथे थांबले सावलीखाली ते होतं ताडाचं झाड. त्या झाडातून ताडी निर्माण होते. ताडाच्या झाडाखाली उभे होते आणि लोक, जी 17 लोक आली होती सत्संगला, ती जेवून खाऊन थोडी थोडी रस्त्याने चालली होती. लागून महाराजांना नमस्कार करायचे. नमस्कार. महाराज थकले होते उन्हामध्ये कीर्तन करून. त्याला म्हणलं थोडंसं आपण दिलेलं ताक प्यावं. महाराजांनी ती ताकाची बाटली काय पिले? महाराज ताक पिले. बरोबर आहे ना? मसाला छाछ पिले, बरोबर. पण लोकांचा गैरसमज काय झाला? अरे महाराज ताडी पितात, अरे महाराज ताडी पितात. लोक एकमेकांना बोलू लागले, चर्चा करू लागले. महाराजांचे लोकांनी पहिले नमस्कार करावा आणि महाराजांकडे बघितल्यावर त्यांच्या लोकांचा चेहरा बदलावा. महाराज आश्चर्याने बघायचे, लोक असे बदलतात का माझ्याकडे बघताना? चेहरा बदलतोय का? थोडं विचारपूस केव्हा कळलं की महाराज लोक म्हणतात तुम्ही ताडी पिताय. ते कसं काय? मी तर ताक पितोय. महाराज म्हणले, काय देवा, तू काय करशील आणि काय नाही? उलट्याचं पालथं करणारा तूच आहे, सरळ करणाराही तूच आहे. म्हणून त्याने वर देवाला नमस्कार केला तर बघतो कधी ताडाचं झाड. अरे ताडाच्या झाडाची संगत केली तर काय दोष आला? ताडी पिण्याचा दोष लागला. म्हणून आपण कुणाच्या संगती करावी, मित्र कसे असावे, शेजारी पाजारी कसे असावे आपल्या हातातच नाही. सगळे म्हणतात मुलांचे मित्र नीट नाही, नवे मुलगाच नीट नाही. ते मुले कसं काय? तो त्या विषयात त्या मित्रांना जोडतो आणि त्यांच्याबरोबर संगती करतो आणि विषयात वाहून जातो. सगळ्यांचंच असं जीवन आहे, सगळ्यांचंच आहे, कुणी वेगळा नाही. वयोवृद्ध असेल, लहान असेल, मोठा असेल, सगळ्यांना विषयामध्ये गुंतणं आवडतच. सगळ्यांना आवडतं. मलाही आवडतं, संतांनाही आवडतं, संतांनाही आवडतं. कारण विषयामध्ये कुणाला आवडतं? जाणते नेणते ज्या जैसे सगळ्याला आवडतं. पण जर विषयाच आपण नाम केलं तर विषय तो त्यांचा झाला नारायण. संतांचा विषय काय झाला? नारायण विषय झाला. नारायण नारायण. कुणाची संगत केली? नामाची संगत केली. ताडाच्या झाडाची संगत केल्यावर ताडी पिण्याचा दोष लागतो. तुम्हाला सांगा, या व्यावहारिक संगतीला सोडून द्या, जाऊन द्या. हम किसके संगत में रहते हैं? आम्ही कुणाच्या संगतीत राहतो देव जाणे. पण आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, सर्व भावेक विठ्ठलाची
प्रत्येक प्रवचनावरती जे खळांची व्यंकटी सांडलो तया 70 रती वाढो. विषय काय चालू आहे आपला प्रसारणामध्ये? खळांची व्यंकटी सांडलो म्हणजे त्यांची संगती दूर होवो. मग कुणाची संगती व्हावी? अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. भगवान शिव भोलेनाथ म्हणजे जे जगात जेवढे भोळे आहेत ना त्यांचे नाथ इतके भोळे, इतके भोळे. असे भोलेनाथ दिसायला भोळे होते, असायलाही भोळे होते. आणि त्या भोळ्या असल्यामुळे ते जेव्हा समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून जी 2 रत्न बाहेर पडली, आम्ही त्याला रत्न म्हणू. त्या रत्नामुळे आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला. ते म्हणजे विष. तुम्हाला विषाने कसा काय? विष महादेवांनी घेतलं, कंठ धगधगीत झाला आणि ते 2 शब्द जे आले होते राम 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 राम. तुम्हाला उलट का बोलायचं? आपण उलटे बोलणार आहोत. सरळ म्हणलं राम तर कोणी म्हणत नाही. राम राम श्री राम राम. आणि त्याची संगत अशी जोडली, काय सांगू शिवाने अशी जोडली की जी शिवलिंग आहेत ना सर्व भारतामध्ये जगामध्ये, ते शिवलिंग कशाची प्रतीक आहे तुम्हाला वाटतं? काय म्हणजे तुमची दृष्टी काय असेल? कसलं प्रतीक आहे शिवलिंग? शिवाची प्रतीक आहे, बरोबर आहे. शिवाची प्रतीक आहे कोणी सांगितलं? तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं. शिवाचं प्रतीक आहे शिवलिंग. शिवाचं समाधी स्थान आहे ते लक्षात घ्या. काय आहे? शिवाचं समाधी स्थान आहे. आणि त्या समाधीमध्ये देव काय करतायत? श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम. आणि त्या संगतीचा असर असा झाला की जहाल विष सुद्धा काय झालं? आणि कैलास सोडून भगवान शिव नामस्मरण करण्याकरता दुसऱ्या डोंगरांवर कुठे गेले? हे जे साधे सगळी शिवाची बघा. मला माझ्या बुद्धीला जे ग्राह्य झालं, जे सुचलं ते सांगते, पटलं तर घ्या, त्या सोडून. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. बघा नाही सगळ्यांनी आपल्या बाजूला आज भगवान शिव आणि त्यांचे पूर्ण कुटुंब वसलेलं आहे. गणांचा अधिपती गणपती. याच्यात कार्तिक स्वामी कुठे? तिकडे. कार्तिक स्वामी मोठे सर्व, बरोबर आहे. कार्तिक स्वामी मोठे आहेत, गणपती बाप्पा लहान आहे वयाने. पण अधिपती कोण आहे? गणांचा अधिपती तो गणपती. शिवाचे जे भक्त आहेत त्याला गण म्हटलं जातं आणि अधिपती, त्यांचे अधिपती ते गणपती. कशामुळे झाले गणपती बाप्पा अधिपती? तीर्थ भ्रमणमुळे. कुणाला तीर्थ म्हटलं त्यांनी? आई वडिलांना त्यांनी तीर्थ केलं. बघा स्टोरी परत सांगतो, परत आले बोलून जाऊ. कैलासावरती कोण राहतं? आवाज आहे सगळ्यांनी. शिव भगवान भोलेनाथ, बरोबर आहे. आणि हे जे शिवलिंगाच्या रूपाने आहेत ना, ते नामस्मरण करण्याकरता प्रकट झालेले. जिथे शिव भगवंतांनी नामस्मरण केलंय तिथे सर्व ठिकाणी शिवलिंग निर्माण झाले. म्हणून शिवलिंगावरती जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा नामाचा अभिषेक करायचा आहे. ते फळ वाहतो विषाचं, विष फळ वाहतो. का? देवा हे विष घ्या पण नामस्मरण करावं का? कधीतरी विचार केला का? आपण देवशिवावरती पाणी घालतो, ते एक फळ वाहतो, बेलाचं पत्र वाहतो की नाही? तर आवाज कळते ना प्रवचन कुणाला? का करतो? टेक्निकली जर विचार तरी करा, ते धोत्याचं फुल किती विषारी आहे, बरोबर आहे ना?
आणि ते असं आहे ते विषारी म्हणून ते काटेरी पण आहे, म्हणजे त्याला कोणी हातच लावू नये, तरी सुद्धा आपण ते का करतो? का करतो? तर ते फळ वाहतो विषाचं, ते विषय ग्रहण करावं. आणि त्या विषयाने जर देवा तुम्ही जर जहाल झाला तर तुमच्यावर थंड पाणी टाकतो, जलाभिषेक करतो. आणि ते जे बेलाचं पाणी आहे तेही थंड त्याचं प्रतीक आहे. पण लक्षात घ्या, शिव भगवंत म्हणतात तुम्ही मला याने थंड करू शकत नाही. तुम्हाला जर मी प्रसन्न व्हायचं असेल आणि मला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर तुम्ही नाम घ्या. तुम्हाला सगळ्याला काय सांगतात शिव भगवंत? तुम्ही नाम घ्या, तुम्ही नामाचे धारक बना. हे शिवाची जी मंदिर आहेत ना, ही कशा करताय? तुम्हाला हे ज्ञान देण्याकरता आहे की तुम्ही नामाचे धारक बना, नाम स्मरण करा, पहिला जप करा आणि मग नामस्मरण करा. लोक म्हणतात की आम्हाला ती अनुभूती येत नाही. येते का नाही येत? का येत नाही? तुम्ही विषयाला धरून नामस्मरण करा. आणि आम्ही तर विषयच नामाचा केलाय. आपण विषयाला धरून नामस्मरण करतो की नाही? मला हे मिळू दे, मला याची प्राप्ती होऊ दे, मला त्याची प्राप्ती होऊ दे, त्याकरता मी स्मरण करतो, त्याकरता मी देवळात जातो, त्याकरता मी यात्रा करतो. पण जर विषयच नाम केला तर सांगा, इथे एवढे सगळे बसले, याच्यात कुणाचं नाव देवाचं असेल ना? दामोदर, मुरली मनोहर, शिव, रुद्रांश, आता नवीन नाव आहे ते, रुद्रांश वगैरे त्याला मागे वाटतो. शिव, शंकर, गणेश, आदिनाथ, असं ते नाव. ही नाव तुमच्या आईवडिलांनी का ठेवली माहिती का? का ठेवली? नाम गाऊ, नाम घाऊ, नाम गाऊ, नाम घाऊ. कसा का उद्देशानं का होईना नामस्मरण घडावं. म्हणून जिथे जिथे तुम्ही आज परत उद्यापासून जाल भगवान शिवाच्या मंदिरामध्ये, तेव्हा शिवाला पाणी वाहताना पहिलं पाणी व्हायच्या अगोदर म्हणा नमः शिवाय, नमः शिवाय. आणि पाणी घालताना म्हणा श्रीराम राम, श्रीराम राम, श्रीराम राम, श्रीराम राम. भजन करताना सुद्धा असं सुंदर भाव श्रीराम राम, श्रीराम राम. तुम्ही मला स्वर लावा लागेल. हो लावा स्वर. पिक्चरची गाणी गाण्याकरता तुम्ही स्वर लावता ना शिकताना. म्हणून असं सांगितलं जातं, जो भक्त संगीत आणि गाणं याच्या रूपाने, याच्यामधून माध्यमातून संगीत आणि तालाच्या रूपाने जो भक्ती भजन करतो, नामस्मरण करतो, तो लवकर देवाजवळ पोहोचतो. म्हणजे याचा अर्थ दुसरे पोहोचत नाही असं नाही. पण आपल्याला का साध्य करता येत नाही? पेटीमध्ये भरपूर स्वर आहेत ना खाल्यापर्यंत, सगळे आपल्या त्या पेटीचे स्वर आहे सगळ्यांचे. मग का लावता येत नाही? श्रीराम राम. मुलाला बोलताना पण स्वर बोलता ना, लड्डू कैसा है तू, ये मेरे लड्डू कैसा है तू. छोटा छोटा लड्डू तू. इथे बोलता तुम्ही मुलाशी बोलता की नाही? कन्हैया कैसा है तू, खाना खाएगा. अशा बोलता म्हणजे तुम्ही स्वरात बोलताय. मग तुम्ही रोजच्या जीवनाच्या लाडाचे शब्द जर स्वरात बोलू शकता तर देवाचं स्मरण का स्वरात करू नये? श्रीराम राम, श्रीराम राम. म्हणून जिथे जिथे शिव भगवंताचे शिवलिंग अवतार आहेत तिथे तिथे नामाचा उद्धार व्हावा, नामाने तुमचा आणि माझा उद्धार व्हावा, हेच शिवाचं मुख्य सांगणं आहे. पटेल न पटेल, मी जे बोलतो तुला पटलंच पाहिजे असं नाही. पण हे संतांना पटेल माझे शब्द नाही. बाबू थोडं नंदी जवळ
हे शब्द कोणाचे आहेत? हे माझे शब्द नाही. म्हणून नीट लक्ष द्या. जीवन जगत असताना अनेक अंगाने आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, त्या शरीराच्या आहेत. म्हणून आम्ही विषय कुणाला करावे? आम्ही विषय नामाला करावे. भगवान शिवाला अडचणी कमी आल्या का? ते एक नंबरचे रुसून गेले. म्हणजे कार्तिक स्वामी एक नंबरला बसले. आता मोठा मुलगा रुसून गेला, घर फुटल्यासारखंच होतं ना, रुसून गेले. त्यालाही परत आणलं, समजावलं आणि त्याला तिथं स्थान दिलं दक्षिणेचं. रुसून आणायचं बाळच नाही, दोंडच. लाडू मोदकांचा सुकाळ गणपती बाप्पा, गणांचा अधिपती गणपती, सुख करता आणि दुःख हरता. बघा, जे काळाचे गणपती सांग, सुख करता दुःख हरता. म्हणून तुमच्यातले खळ जो आहे तो निघावा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वव्यापक प्रार्थना केली. जे काळांची गणपती सांगो या सत्कर्मे अति मारो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाची. आम्ही म्हणतो हा उत्तर प्रदेशचा आहे, तो बिहारचा आहे, तो राजस्थानचा आहे, तो आफ्रिकेचा आहे, तो अमेरिकेचा आहे, मी मुंबईचा आहे. मुंबईची गमत हा रत्नागिरीचा आहे, हा पुण्याचा आहे, हा जळगावचा आहे. कुठला का तोड कसा का असेल ना, परमार्थामध्ये सांगतो की लक्षात घ्या, शब्द ठेवू नका. परमार्थामध्ये आणि भक्ती क्षेत्रामध्ये सगळं जग एकच आहे. तुम्हाला माहिती आहे भारताची छोटीशी प्रार्थना आहे, वसुधैव कुटुंबकम. म्हणजे हे जग काय आहे? विष्णूचं जग काय आहे? वसुधैव. आपण इथे काय करतो भारतामध्ये? येणाऱ्या पाहुण्याला काय देतो? काय स्लोगन येतो आदर करण्याचा? माझ्या मला लक्षात आहे, अतिथी देव भव. अतिथी देव भव. अतिथी देव भव. अतिथी कोण आहे? देव आहे. बरोबर ना? किती मोठी संकल्पना आहे. सांगा बरं, जगामध्ये कोण असं वापरतं काही संकल्पना? हम कहते हैं हमारे घर में अतिथि आए, आप देव स्वरूप आहे, शिव स्वरूप है, कृष्ण स्वरूप है. ही संकल्पना भारताची. म्हणून या भारताच्या मुलांनो लक्षात घ्या. काय लक्षात घ्या की आपण भारतात जन्मलो, भारतात काही करू नये. ज्या जन्मभूमीत जन्मलो त्या जन्मभूमी करता काही करू नये. इतकी उदासीन वृत्ती आपल्या पूर्वजांचीही नव्हती आणि आपली नाही, आपली नाही. म्हणून या भारताच्या सेवेकरता आपल्या आयुष्याचं रक्त आटवावं. काय सेवा करावी? काय सेवा करावी? भारताची, देशाची, जन्मभूमीची काय सेवा करावी? जी शिवांनी सांगितली ती सेवा सांगतो. लौकिक सेवा सगळ्याला माहित आहे. शिवांनी सांगितली सेवा कर. काय सेवा कर या जन्मभूमीची? तिला थँक्यू म्हण. मंदिरात येताना मंदिरात मागण्याकरता येऊ नका. म्हणा देवा एवढं जे दिलं त्याचं धन्यवाद देण्याकरता आज आलो बरं तुझ्या द्वारामध्ये. किती खुश होती. आपण कायमच भिकारी, हे बरोबर नाहीये, हे बरं नाही, असं व्हायला नव्हतं पाहिजे. देवा जे दिलं तेवढं धन्यवाद. हे जेव्हा तुम्ही देवाला सांगाल देवाच्या काळामध्ये किंवा स्वराने, देव सुद्धा लाजेल म्हणून चुकलं बरं का, नव्हतं घ्यायला पाहिजे. अहो खरंच ती अवस्था वगैरे झाली आहे. म्हणून तर संत गोरा कुंभारांचा मुलगा परत दिला. काय केला? संत गोरा कुंभारांची कथा माहिती असेल. संत गोरा कुंभारांचा मुलगा परत दिला. तसं ते चूक मागणी केली समजायची आपण. तसं आपण म्हणावं धन्यवाद
हे शिव भगवान, आज हम आपको थैंक यू कहने आए। क्या कहने आए? थैंक यू। अरे भगवान मुझे क्यों? आपने जो हमको इतना कुछ दिया है, दो हाथ दिए हैं, दो कान दिए हैं, दो नयन दिए हैं, सुंदर नाक दिया है। कितने लोगों को हाथ भी नहीं है, हाथ है किसको मुंह है तो उसमें से वाचा नहीं है, कान है तो उसको सुनाई नहीं दे रहा। हे प्रभु, इतना सब कुछ दिया है, आपका धन्यवाद। लेकिन हम क्या है मालूम? हमको एग्जाम में परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात, देवा याला बुद्धी दे। आई सांगते त्या मुलाला, काय सांगते? देवा या मुलाला बुद्धी दे, त्याला मराठीमध्ये मार्क कमी पडत आहेत। बरोबर? आता देव काय करेल? रंग नहीं, रूप नहीं, नहीं रंग छाया। त्या देवाला देश नाही, काळ नाही, भाषा नाही, असा सर्वातीत जो ईश्वर, त्याला हे सांगला होता। अभ्यास करावा, ती गोष्ट साध्य करून घ्यावी। म्हणून भगवान शिवांनी जे स्मरण केलं, त्याचं स्मरण, नामस्मरण, आजचा शेवटचा श्रावण मास आणि श्रावण मासाच्या निमित्त झालेली सेवा, आजची काय जे फळांची व्यक्ती सांगतो त्या सत्तर निरती वाढो, आपल्या दाखलपणा जावा, त्याकरता विषय काय करायचा? तुम्ही मला संगत सोडायची का? नाही, संगत बदला, संगत बदला। कुणाची संगत करू शोधायला जाऊ नका। संतांनी ग्रंथामध्ये सांगितले, नाम गाओ, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या। कुणाचं घेऊ? तुम्हाला आवडेल? एका बाईने, एका लग्न झाली विवाहित स्त्री, तिला तिच्या नवऱ्याचं नाव काय होतं? दगडोबा। आता तिला म्हणली, काय नवऱ्याचं नाव दगडोबा, कसं काय घ्यावं? तिला आवडेल ना, नीट तरी नाव पाहिजे, दगडोबाशी लग्न झालं। मग मला सांगा, तिला एका समारंभामध्ये नाव घ्यायला सांगितलं, तर तिने काय करावं? दुसरं कोण नाव घ्यावं? नवऱ्याचं नाव आवडलं नाही नसलं तिला, तरी ती नाव दगडोबाचंच घेणार, ते दुसरं अमिताभ बच्चन नाही घेणार, कोणाचं घेणार? दगडोबाचं घेणार ना आपल्या नवऱ्याचं। तसं आपण ज्या धर्तीमध्ये, ज्या प्रांतामध्ये जन्माला आलोय, तिचं जे कुलदैवत आहे त्याचं स्मरण करा ना। गुजरातमध्ये भगवान श्रीकृष्ण लोक अतिशय कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय। उत्तर प्रदेशमध्ये श्री राम 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 श्री राम राम। तिकडे दक्षिणेमध्ये कार्तिकेय स्वामी, तिकडे पण कृष्ण राम, कृष्ण दोघांना मानतात। आणि महाराष्ट्रामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल। काय चुकीचं आहे का? काय चुकीचं आहे याच्यामध्ये? नाम जरी वेगळी असली तर अनुभूती एक आहे। म्हणून एकमेकाचा द्वेष सोडून टाका, सगळ्यांबरोबर राहा, सगळ्यांबरोबर राहून संसार करा। कारण आपण इथले नाही, हम इधर के नहीं है, इस तरह के। आम्ही वैकुंठ वासी, आरोयाची कारणासी, बोलिये जे ऋषी, साच जे ऋषी बोलले ते खरं करून दाखवण्याकरता आलो आम्ही। नामाचे धारक नेणो प्रकार आणि नामधारक सगळे येते नाही। उत्तर प्रदेश, बरोबर, महाराष्ट्र, गुजरात, नेणो प्रकार आणि आम्ही नामाचे धारक। आज जास्त काय सांगावं? एक तास सांगून तरी आपल्याला कळलं नाही, तर 2 तास सांगून आणखी काय करणार आहे असं काही माझी नाही। या ठिकाणी जी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, त्या माऊली हरिभक्त परायण
शांताई विठ्ठल महाराज आवटी या मंदिराचे जे सेवक होऊन गेले त्याला ट्रस्टी म्हणतात. ते स्वतः सेवकच म्हणत होते. यांनी मला वाटतं 100 पार केली. त्या आई साहेब जे पुजारी आहेत श्याम महाराज विठ्ठल आवटी त्यांच्या मातोश्री हरिभक्त परायण शांताई, शांताबाई सगळे म्हणतात, पण बाई का म्हणावी, आई म्हणावी, शांता आई. कोण आहे? शांताई विठ्ठल महाराज आवटी. त्यांचं मागच्या वेळेस त्या होत्या आणि वैकुंठ गमन त्यांचं जन्मल्या काळामध्ये झालं. त्यांच्या चरणावरती ही सेवा समर्पित. आणि श्याम महाराज विठ्ठल आवटी जे आपल्या मंदिराची सेवा करतायत. परत त्यांच्या सौभाग्यवती नंदा माऊली श्याम महाराज आवटी, त्यांचे सुपुत्र पूजन माऊली श्याम महाराज आवटी आणि त्यांचे आणखी एक सुपुत्र आहेत, त्याचं नाव मला नाही, तेही सेवा करतायत. यांच्या ह्या शिव पूजेने मी तर खूप आनंदित झालो आहे. किती सुंदर देखावे. आज सत्यनारायण भगवंताची ही पूजा आहे. सत्यनारायण दया सागरा करी कृपा मजवरी, करी कृपा मजवरी मस्तक ठेवितो चरणावरी. असा आपण सत्यनारायण दया सागरा करी कृपा मजवरी. सत्यनारायणाची पूजा कोणी ऐकली का? ऐकली सगळ्यांनी? केली का कोणी? काय केली जाते माहितीये का? 1108 देवाची विष्णूची नावं घ्यायची आणि 1108 तुळशीची पानं ठेवायची. काही लोक 100-50 वाहतात. 1108 नावं एवढी पानं घ्यायची आणि तो जे भटजी असतात ना ते विष्णू नमः किंवा देवाची नावं येत असतात. आपण म्हणतो विष्णू नमः किंवा श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम 1108 टाकायचे असतात. हे जाऊन पूजा करा तेव्हा बघा आपण किती टाकली आहे. गुजकुली म्हणत असतात. त्यांनी 1108 घेतली, त्यांनी 100 टाकली. काही लोक कंटाळतात, ते म्हणत असतात श्रीराम राम 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 हे आपले टाकतो. म्हणजे सत्यनारायणाची पूजा करणं म्हणजे काय करतो आपण? नाम घेतो. बघा आपण ज्या ज्या क्रिया करतो ना जगामध्ये या आपल्या पूर्वजांनी नामाजवळ पोहोचण्याकरता केलेल्या आहेत. नवग्रह हातात बाजूला सुपाऱ्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण मध्ये त्याच्यावरती श्रीराम राम श्रीराम राम कृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः. तुळशी आवडते म्हणून तुळशीला बघून देवाला खुश करायचं, पण तुळशीच्या रूपाने देवाला नाम व्हायचं. नाम गाऊ नाम गाऊ. ज्या दिवशी काल परवा दानाचं सांगितलं, सब लोग पैसे का दान करते, अन्न का दान करते, अच्छी बात है. धन का दान करो, ज्ञान का दान करो, लेकिन पण नामाचं दान जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जेव्हा आपण नामस्मरण करतो ना तेव्हा आपण दान करत असतो. काय करत असतो? आपण म्हणतो घेतो. संत सांगतात तुम्ही दान करताय, तोंडातून बाहेर पडतं ना श्रीराम. तर श्रीराम बोलल्यावर किती लोकांच्या कानात दान झालं. म्हणून दानाचं पुण्य सगळ्यांना माहिती आहे. शरीरातला ताप निघून गेल्यावरती जसं आपलं शरीर पुष्ट होतं तसं वाईट विषय निघून गेल्यावरती आपलं सुंदर आयुष्य सुंदर होतं, पुष्ट होतं. त्याकरता तरी नाम घ्या, नामाचं दान करा. नाम का दान किया करो. श्रीराम राम राम राम. आणि यांच्या ठिकाणी जी सेवा परिपूर्ण झालेली आहे. मागच्याही वर्षी ती सेवा करण्याचा योग आला. ह्याही वर्षी पालेश्वराच्या चरणावर नतमस्तक होण्याचा योग आला. भाग्यवंत मी समजतो. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस साजरा केला, भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करता आला. म्हणून आज इथे सर्वजण जमले आहेत. भरपूर ज्ञान ऐकलं, भरपूर प्रवचन ऐकलं. आता काय करू? संगती करू बरं का. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव